नगर पंचायत चुनाव 2025 के मद्देनजर नागपुर जिले की येरखेड़ा नगर पंचायत में विजय संकल्प सभा का उत्साहपूर्वक आयोजन किया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिक और कार्यकर्ता उपस्थित रहे। सभा को संबोधित करते हुए वक्ताओं ने येरखेड़ा के सर्वांगीण विकास के लिए नगराध्यक्ष और नगर सेवक पद पर भारतीय जनता पार्टी के सभी उम्मीदवारों को विजयी बनाने की अपील की। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने भी सभा में मार्गदर्शन दिया और येरखेड़ा के विकास को नई गति देने के लिए भाजपा के नेतृत्व को आवश्यक बताया। सुनिए महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे क्या कह रहे हैं। भंडारा आणि आज कामठी विधानसभेत येरखेड़ा अशा प्रचार दौऱ्याला जाणार आहे। महायुतीला भाजपाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे। अनुकूल वातावरणाच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेची अपेक्षा अशा आहे की डबल इंजिन सरकारच, मोदीचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकारच या महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करू शकतं आणि डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच नागरी विकास होऊ शकतो हा जनतेचा विश्वास आहे। आणि म्हणून नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 51% मतं महायुतीला भाजपाला मिळतील आणि या निवडणुकीतून 2/3 बहुमत हे भाजपा महायुतीला मिळेल अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे। मुंबईतला इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे। मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं। या निवडणुकीचं महत्त्व काय मुंबईमध्ये, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्त्व आहे मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे। 2029चं मुंबई, 2035चं मुंबई आणि 2047चं मुंबई कसं असेल याचा जो व्हिजन आराखडा, विकसित मुंबईचा आराखडा माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला, त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे। आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही, त्या ठिकाणी जात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं। निधीचे निर्णय अजितदादा, एकनाथजी आणि मुख्यमंत्री मिळून करतात। शेवटी एक पैसा हा जेव्हा विकासाकरता जातो तेव्हा त्या पैसा वाटप करताना आमचे तीनही नेते बसतात आणि त्यामुळं मला वाटतं त्यांनी जे विधान केलं आहे ते कुठल्या कारणाने केलं माहिती नाही, पण महायुतीमध्ये मात्र कुठलाही जो विकास निधी असतो त्याचं समन्वयाने वाटप होतं। शेवटी मुख्यमंत्री या विषयाला अंतिम करतात आणि मला वाटतं की निवडणुकीच्या प्रचारात एखादा विषय ते बोलले असतील, पण महायुती म्हणून मी सांगेल देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा तिघेही बसूनच